शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान मिळालंच पाहिजे, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान मिळालंच पाहिजे। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। सततच्या पावसामुळं शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे आणि हा रोजी सोयाबीन जर बघितलं, सोयाबीन काढण्यासाठी 3,500-4,000 बॅगला घ्यायलेत आणि उत्पन्न होत आहे 3 ते 4 क्विंटल। आज जर मार्केटला सोयाबीन आपण विकायला गेलो 3200 रुपयापासून भाव आहे त्याचा 4च्या आत, तर दिवाळी गोड झाली काय आणि कडू झाली काय? शेतकरी हा समर्थ आहे आजही बी, पर सरकारनं जे देणारी मदत आहे, पंजाबमध्ये त्यांनी मदत 50,000 40,000 दिली हेक्टरी आणि इथं काय 18,000 द्यायला, म्हणजे काय होणार आहे? उत्तर काढायला सोयाबीनचं लागलं तर तेवढेच पैसे लागायला लागलेत आणि उत्पन्नावर आधारित खर्च जर म्हणलं तर एक बॅग आम्हाला कमीत कमी 20,000 ते 25,000 रुपये लागतात शेताचा मोबदला धरला तर सरकारने दिलेली मदत हे कधी शेतकऱ्याला पुरणारी नाही। यांनी ओला दुष्काळ जाहीर करून आणि विम्याला जे आपण धरलेत, ओला दुष्काळ झाल्यानंतर पूर्ण शेती निष्णाबूत झाली तर विम्याचे पैसे द्यायला पाहिजेत। या सरकारला सगळ्यालाच मला विनंती करायची आहे की विमा जरी आम्हाला दिला आमच्या पैशाचा हक्काचा तरी आम्ही शेतकरी जिवंत राहू शकतो, नाहीतर काही खरं नाही शेतकऱ्याचं। गुरं गेलेत, ढोरं गेलेत, कोंबडे गेलेत, घरातला पसारा गेला, हे भरती करून देणारच नाहीत, परंतु जे काही त्यांना निवारा 1-2 महिन्याचा जे होणार आहे निवारा तेवढं जरी दिलं सरकारनं तर शेतकरी असा मान वर करून पाहिल, नसता यांना देशोधडी लावल्याशी राहणार नाही। उद्या होणाऱ्या निवडणुका त्यांना भोगावं लागतील। सगळ्या जनतेचा रोष आहे। मोदी सरकार अच्छे दिन आने वाले हैं, म्हणते अच्छे दिन आने वाले तो कहाँ गए आजच्या दिन? शेतकरी सगळे परेशान आहेत, म्हणून या सरकारला निषेध करून त्यांनी शेतकऱ्याची मदत करावी, एवढंच माझं म्हणणं आहे। जर महायुतीने सरकार दिला की शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत देण्यात येईल, 18,000 रुपये प्रति हेक्टरी देण्याचा निर्णय घेतला आहे। आज तुम्ही तहसील कार्यालयावर आलात, काय मागणी घेऊन आलात तुम्ही? आम्हाला सतत 2 महिन्यापासून पाऊस पडत आहे, त्याच्यामुळं पुरानं आणि अतिवृष्टीमुळं भरपूर नुकसान झालं आहे। 18,500 म्हणजे गेली वर्षी 13,500 रुपये दिली, प्रत्येक वस्तूचे भाव वाढायले, मग शेतकऱ्याचे 8,500 रुपये म्हणून टिंगल केली आणि 18,000 रुपये द्यायचेच होते। पण तुम्हाला सांगतो पहिले सुरू म्हणले असते तर शेतकरी नाराज झाले असते, म्हणून यानं आडेलपणा केला आणि उगं काहीतरी 4-2 हजार रुपये वाढवले। हे सगळी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याची, शेतकऱ्याची थट्टा करायचे लक्षणं होतं सरकारची। एकीकडे शेतकऱ्याची दिवाळी अशानं होणार आहे का? सगळं काहीच राहिलं नाही, घरातलं साहित्य संसारूपी वस्तू राहिली नाही, काही नाही, आणि 18,000 होणार आहे का? सोयाबीनची बॅग केवढ्याला होती, खताचे पोते यानं, दाणेदारचं पोतं 100 रुपयाला होतं, यानं 300, 350, 400, 500 रुपयापासून सुरू केलं। प्रत्येक वस्तूचे भाव वाढले आणि शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार आहे का? प्रत्येक किराणा मालावर सुद्धा GST लावली, प्रत्येक गोष्टी यानं महाग केल्या आणि दिवाळी गोड कशी होणार? दिवाळी कडूच होणार शेतकऱ्याची।